पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना जोरदार धक्का दिलाय. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शेकाप, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी थेट लढत पाहायला मिळाली. मात्र मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपले मत टाकत एकला चलोरेची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला एकहाती विजय मिळवून दिलाय. प्रभाग क्रमांक 13च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार स्वप्नाली विनायक जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सुधीर साखरले यांचा 24 मतांनी पराभव केला. शेकापच्या उमेदवाराला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही जागा जिंकणं प्रतिष्ठेचं मानले जात होते. मात्र स्वप्नाली जाधव यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावत विजयाचा गुलाल उधळला. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेनेच्या सुनंदा निशिकांत पाटील या आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे 2 जागांसाठी झालेल्या या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भगवा फडकवून शिवसेनेनं पाली नगरपंचायतीत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिलीये. फटाक्यांची आतिषबाजी आणि विजयी मिरवणूक, पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाली शहरात एकच जल्लोष केला. चौकाचौकात फटाके वाजवून आणि शिवसेनेच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. विजयाची घोषणा होताच नवनिर्वाचित उमेदवारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सर्वप्रथम विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच सर्वप्रथम श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन पाली शहरातून विजयी मिरवणूक काढून श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थानच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीनं सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी व माजी नगरसेवक विनायक जाधव यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित नगरसेविका स्वप्नाली जाधव आणि सुनंदा पाटील यांनी प्रभाग 13 व 14 मधील सर्व मतदार राजांचं, दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि पडद्यामागून मदत करणाऱ्या सर्व अदृश्य हातांचं मनापासून आभार मानले. या विजयामुळे पाली शहरात शिवसेनेचा उत्साह शिगेला पोचलाय.